नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची चमचमीत भाजी। तर पहा, मी अशा प्रकारची गवार घेतली आहे। तर याला मी स्वच्छ धुवून असे फोडी करून घेतले आहेत, असे तुकडे करून घेतले आहेत। आपण पाहू शकता आपल्याला अशा प्रकारची गवार हवी आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करूया। त्याच्यासाठी मी हे शेंगदाणे घेतले आहेत भाजून, हिरवी मिरची घेतली आहे, 1 टीस्पून जिरा घेतला आहे आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात। तर आपण याची दरदरी अशी पेस्ट करून घेऊया। चला तर आपण याची पेस्ट करून घेऊया। या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि हे जिरे हे सर्व आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊन आपण वाटून घेऊया। हा मसाला वाटून झाला आहे मित्रांनो। आता आपण बघूया। अशा प्रकारे बिगर पाणी टाकता आपण हा वाटण वाटून घ्यायचं आणि बघा असं खडबडीतच वाटून घ्यायचं। आपण त्याचं टेक्स्चर बघू शकता। अशा प्रकारेच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे पहा। चला तर आता आपण याला साईडला ठेवून आपण पुढची तयारी करूया। मित्रांनो, मी कढई तापायला ठेवली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं तेल टाकूया। तेल गरम होऊन देऊया। तेल थोडं गरम झालं का आपण आहे गवारी आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया। या गवारींना आपण थोडं तेलावरती परतून घेऊया जोपर्यंत त्याच्यावरती डाग येत नाहीत। आणि मी ही अर्धा किलो गवार घेतली आहे। गॅसचा फ्लेम आपण मीडियम करूनच हे भाजून घेऊयात। मीडियम गॅसवरती मी 5 मिनिटं ही गवार परतून घेतली आणि बघा आता अशा प्रकारे डाग आले। आता आपण यांना काढून घेऊया। त्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण कढईमध्ये तेल टाकूया। तुम्ही या भाजीमध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता। मी ते 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। यामध्ये प्रथम आपण कांदा टाकूया। कढीपत्त्याची पानं टाकूया। थोडा हिंग टाकूया। कांदा चांगला तांबूस होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा आपला तांबूस झाला त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकते बारीक चिरून। यालाही चांगला परतून घेऊया कांद्यासोबत। टोमॅटो छान एकदम नरम होईपर्यंत आपण शिजवून घेऊया। टोमॅटो छान नरम झालेत आपले। आता आपण वाटलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये आपण टाकूया। चांगला परतून घेऊया मसाल्यामध्ये। 2 मिनटं आपला मसाला खूप छान भाजून घेतला आहे मी। आता याचा गॅसचा फ्लेम जो आहे तो थोडा स्लो करूया आपण। आणि आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात।
अर्धा टीस्पून मी हळदी टाकते, 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकते आणि 1 टीस्पून धनिया पावडर टाकते. मसाले टाकल्यावरती 1 चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. तुम्ही चवीपुरता जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही मीठ टाका. मी 1 चमचा टाकलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण मसाल्यांमध्ये आपले मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकूयात. आणि मसाले चांगले भाजून घेऊयात. आपल्या मसाल्याचा जो कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल भाजल्याने. आणि याला जोपर्यंत तेल सुटत ना तोपर्यंत थोडं परतून घेऊया आपण. 2 मिनटं आपले मसाले परतून झालेत आणि याला बघा तेलही सुटू लागलं आहे. आता या स्टेजवरती आपण हे जी गवार भाजून ठेवली आहे ही गवार आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. छान परतून घेऊया भाजी, जेणेकरून याचे मसाले सगळं लागेल आपल्या भाजीला. भाजी छान आपली परतून झाली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकूयात. आपली भाजी चांगली शिजावी. छान परतून झाली आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून याला 5 मिनटं आपण झाकून ठेवूया. मग आपण बघूया कशी झाली आपली भाजी. झाकण लावूया आणि 5 मिनटासाठी आपण मीडियम गॅसवरती आपण याला शिजू देऊया. 5 मिनटं झाली आहेत. आपण बघूया झाकण उघडून आपली भाजी कशी झाली आहे. पहा आपली भाजी खूप छान दिसते. जे आपण पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये ते थोडं आणखीन आटेपर्यंत आपण याला आणखीन 5 मिनटं आपण याला शिजवून देऊया. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून मी 5 मिनटं आणखीन शिजवून घेते. 5 मिनटं झाली आहेत आणखीन. तर आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे. आता तुम्ही पाहू शकता मगाशी आपल्या भाजीमध्ये थोडं पाणी होतं आणि आता आपली भाजी चांगली अशी बघा सरसरीत झाली आहे आणि दिसायलाही छान वाटते. आता ही आपली भाजी तयार आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आणि मिक्स करून घेऊया. तर आपली भाजी आता आपण प्लेटिंग करून घेऊया. पण ही भाजी या प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण बघू शकता भाजी किती सुंदर झाली आपली. हे बघा. मित्रांनो, ही भाजी खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते. तुम्ही ही भाजी डब्यासाठी देऊ शकता, तुमच्या मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता आणि परत तुम्ही कुठे प्रवासालाही जात असाल तरीसुद्धा ही भाजी बनवून घेऊन जाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. आणि आपण याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आणि जे मसाला जो वाटप करून टाकला आहे त्याच्यामुळे तर ही भाजी खूपच अप्रतिम लागते. तुम्ही एकदा ही ट्राय करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही भाजी तुम्हाला कशी आवडली. जर माझी ही तुम्हाला व्हिडिओ आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.